रोज रोज कोणती बरं रांगोळी काढावी असा जर विचार तुम्ही करत असाल तर नक्की बघा मी आणलेल्या या सुंदर अशा 4 रांगोळ्या. नमस्कार, सर्वांचे मनपूर्वक स्वागत. तर बघा, नेहमीप्रमाणेच मी घेऊन आले आहे सुंदर आणि सोप्या रांगोळ्या. आता पहिली जी रांगोळी आहे बघा, एक बॉर्डर रांगोळीप्रमाणे किंवा फ्रीहँड रांगोळीप्रमाणे एक ही रांगोळी आहे. 2 क्रॉस लाईन मी मारून घेतलेले आहेत बघा, आणि त्याच्या बाजूला 2 तुऱ्याप्रमाणे आकार काढून घेतलेले आहेत. अगदी सोपी आहे बघा ही रांगोळी. रोजची देवासमोर, तुळशीसमोर, दरवाजासमोर काढण्यासाठी आणि अगदी झटपट होणारी आहे. बघा, ते एक आकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला. एका फुलाप्रमाणे आकार मी दिलेला आहे. जसं एक धोत्र्याचं फूल असतं ना लांब, त्याप्रमाणे एक आकार देऊन घेतलेला आहे. आता जे लाईनची जी आपण ज्या रेषा मारलेल्या आहे, रेषेचं शेवटचं टोक आहे तिथे पिवळ्या रंगाने फुलं काढून घेतलेले आहेत. पिवळ्या रंगाचे डॉट द्यायचे आहेत आणि फुलं काढायची आहेत. बघा, दोनही बाजूने मी पिवळ्या रंगाचे डॉट देऊन फुलं काढून घेतलेली आहेत. ही सुद्धा रांगोळी खूप सोपी आहे बघा. आता ही पूर्ण रांगोळी तुम्ही सफेद रंगाने काढली आणि त्यामध्ये हळदी कुंकू टाकलं तरीसुद्धा खूप सुंदर दिसते. आता आपण मध्ये मध्ये थोडंसं रांगोळी भरगच्च दिसण्यासाठी फुलं काढून घेणार आहोत, छोटी छोटी. बघा, जे आपण धोत्र्याप्रमाणे फूल काढलेलं आहे त्यामध्ये एक छोटे छोटे फुलं काढायचे आहेत बघा. सफेद रांगोळीनेच मी काढलेले आहेत. काडीने त्याला आकार द्यायचा आहे. त्यामध्ये एक लाल रंगाचा डॉट देऊन घेतला. अगदी सोपी आहे बघा ही रांगोळी रोजची काढण्यासाठी आणि अगदी झटपट होते. त्याला हळदी कुंकाचे डॉट आपण मध्ये मध्ये देऊन घेतलेले आहेत. ते पिवळी फुलं काढलेली आहे तिथे सुद्धा ऑरेंज रंग दिला आणि त्याला एक बॉर्डर मारून घेतलेले आहे बघा पोपटी रंगाने. आता मध्ये जो डॉट काढलेला आहे तिथे आपण 2 पानं काढणार आहोत. खूप सोपी आहे बघा ही रांगोळी. तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर तुम्हाला नक्कीच ही रांगोळी काढता येईल आणि अगदी पटकन होऊन जाते. आता 2 नंबरची जी रांगोळी आहे ती सुद्धा सोपी आहे बघा. एक झाकण ठेवून मी गोल काढून घेतलेला आहे. आता ही टिपक्यांच्या रांगोळी असतात त्याप्रमाणे ही रांगोळी आहे. थोडीशी तसे परफेक्ट आकार देण्यासाठी आपण थोड्याशा रेषा वगैरे मारून घेतो ना, त्याप्रमाणे ही रांगोळी आहे. एक फुलाचा आकार मी मध्ये काढून घेतलेला आहे. तर मध्ये मध्ये ज्या रेषा दिल्यात तिथे आपण पानं काढून घेणार आहोत. पानं काढण्याची पद्धतसुद्धा नेहमीप्रमाणे सोपी आहे बघा. डॉट द्यायचा आहे आणि चपटा आकार द्यायचा आहे. आता याला आपण एक मोरपिसाचा लूक देणार आहोत. पानाचा आकार मी काडीच्या मदतीने देऊन घेतलेला आहे. आता ह्या मधल्या फुलामध्ये पण आपण ऑरेंज आणि पिवळा रंग भरून घेणार आहोत. आता 2 रंग भरले की रांगोळीला एक सुंदर लूक येत असतो, त्यासाठी 2 रंग भरायचे आहेत. आता ही सुद्धा रांगोळी रोजची देवासमोर, तुळशीसमोर किंवा दरवाजासमोर काढण्यासाठी खूप सोपी आहे आणि अगदी झटपट होणारी आहे. चार पानं आपण काढलेले आहेत. 4 पाकळ्यांचं फूल आहे. मध्ये बघा मी जांभळा रंग भरून घेतलेला आहे आणि बाजूने डॉट देऊन घेतलेले आहेत. आता जी पानं काढलेली आहेत त्या पानाच्या टोकाला आपण एक एक रेष काढणार आहोत आडवी. ही सुद्धा रांगोळी खूप सोपी आहे बघा. रोजची काढण्यासाठी अगदी झटपट होणारी आहे. फुलांमध्ये थोडंसं रंग भरून घेतलेला आहे मी. आणि मी सांगितल्याप्रमाणे की जसं मोराची पिसाप्रमाणे आपण एक लूक दिलेला आहे. फायनल लूकसुद्धा रांगोळीचं तुम्ही बघू शकता. खूप सुंदर आहे बघा. जे फुलं पाकळ्यांची टोकं आहे तिथे सुद्धा एक एक गोल काढून मध्ये ऑरेंज रंग भरून घेतला. थोडंसं काडीने आकार दिलेला आहे बघा. त्यामुळे एक रांगोळी वेगळी दिसते. आता 3 नंबरची जी रांगोळी आहे ती सुद्धा सोपी आहे बघा. मी एक डॉट काढून घेतलेले आहेत पिस्ता कलरने. त्यामध्ये थोडा थोडा सफेद रंग देऊन दिलेला आहे. आता आपण एक तुऱ्याप्रमाणे याला आकार देणार आहोत.
आता काडी फिरवून आकार द्यायचा आहे बघा. 2 वेळेला काडी फिरवायची आहे, त्यामुळे 2 वेळा जर दोनदा आपण काडी फिरवली तर तो आकार एकदम बरोबर येतो. बघा मी 2-2 वेळा ती काडी फिरवलेली आहे. आता इथे एक आपण पानाप्रमाणे डॉट देऊन मी आकार काढून घेणार आहे. बघा एक मी पुट्टा कापून घेतलेला आहे पानाच्या आकाराचा आणि त्याच्या बाजूला डॉट देऊन घेतलेले आहेत. ही सुद्धा रांगोळी सोपी आहे बघा. बॉर्डर रांगोळी आहे रोजची काढण्यासाठी, देवासमोर, तुळशीसमोर. आता ही जी मालिका इथे मी 4च पानाप्रमाणे आकार काढलेले आहेत. तुम्ही ही मालिका अगदी तुमचं जसं उंबऱ्याचं अंतर आहे त्याप्रमाणे पुढे वाढवू शकता किंवा एवढीही जरी रांगोळी काढली तरीसुद्धा खूप सुंदर दिसते. तर बघा मी 4 इथे पानांचे आकार काढलेले आहेत काडीच्या जे पुट्टा कट करून घेतलेला आहे त्याच्या मदतीने. आता आपण यामध्ये सुद्धा पिस्ता रंग कलर भरून घेणार आहोत आणि ते डॉट जे आहे ते आतल्या बाजूला ओढून घेणार आहोत. बघा ही सर्व जी पानं काढलेली आहेत त्यामध्ये पानं किंवा दिव्याप्रमाणे एक दिव्याची ज्योत असते त्याप्रमाणे एक आकार काढलेला आहे. आता सर्व डॉट आपण आतल्या बाजूला ओढून घेणार आहोत. आता मध्ये आपण मी स्वस्तिक काढून घेतलेला आहे बघा. प्रत्येक जो आपण दिव्याच्या ज्योतीप्रमाणे आकार काढलेला आहे त्यावरती आपण लाल आणि पिवळ्या रंगाने स्वस्तिक काढून घेतलेला आहे. आता मध्ये जी रिकामी जागा दिसते तिथे ऑरेंज कलरने आपण एक एक डॉट देऊन काडीने फिरवून घेणार आहोत. फुलाप्रमाणे त्याला एक आकार देणार आहोत बघा. काडीने फिरवून घ्यायचं आहे. अगदी सोपी आहे बघा ही रांगोळी आणि तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर तुम्हाला नक्कीच ही रांगोळी काढता येईल. आता मध्ये रिकामी जागा दिसते तिथे 2-2 डॉट सफेद रंगाने आणि एक पिवळ्या आणि लाल रंगाने डॉट देऊन घेतलेले आहेत. त्यामुळे रांगोळीला आणखी एक सुंदर लुक आलेला आहे आणि रिकामी जागा जास्त रांगोळीमध्ये दिसत नाही. फायनल लुकसुद्धा तुम्ही बघू शकता रांगोळीचा खूप सुंदर आहे. आता चौथी आणि शेवटची जी रांगोळी आहे ती फ्री हँड रांगोळी आहे बघा. एक फुलाच्या फांदीप्रमाणे मी आकार काढलेला आहे. तर इथे आपण 2 फुलं आणि कळ्या असा काढून घेणार आहोत बघा. फुलं काढण्याची पद्धत खूप सोपी आहे. फक्त बोटाने फिरवूनच फुलं काढायची आहेत. अगदी मोठी फुलं काढलेली आहेत बघा. मी बोट फिरवूनच काढलेले आहेत. अगदी सोप्या पद्धतीने ही फुलं मी दाखवलेली आहेत बघा. आता मध्ये आपण जांभळा रंग फुलांमध्ये भरून घेणार आहोत. आता सर्वच फुलांमध्ये मी एकच रंग इथे भरलेला आहे. जांभळा रंगच फुलामध्ये भरलेला आहे बघा. जसं की एखाद्या फुलझाडाची फांदी असते ना त्याप्रमाणे ही रांगोळी आहे. एक झाडाची फांदी दरवाजासमोर ठेवली आहे असा भास आपल्याला रांगोळी बघितल्यानंतर होतो. आता दोन्ही फुलांमध्ये मी तोच रंग भरलेला आहे. तर वरती एक कळीप्रमाणे मी आकार काढलेला आहे बघा. त्यामध्ये सुद्धा जांभळा रंग भरून घेतलेला आहे. तर मध्ये आपण पानंसुद्धा काढणार आहोत. आता पानं, फुलं किंवा कळ्या अशी ही एक रांगोळी आहे. अगदी सुंदर आहे, अगदी झटपट होणारी आहे. फुलं काढण्याची पद्धतसुद्धा नेहमीप्रमाणे सोपी आहे. पानंसुद्धा बघा सोप्या पद्धतीनेच काढून दाखवलेली आहे. काही अवघड नाही आणि अगदी पटकन होऊन जातात. त्यात पानांमध्ये हिरवा रंग भरून घेतलेला आहे. तर जिथे जिथे रिकामी जागा दिसते तिथे पानं, फुलं, कळ्या अशा प्रकारची ही रांगोळी आहे. अगदी सोपी आहे बघा रोजची काढण्यासाठी आणि अगदी झटपट होणारी आहे. आता ह्या रांगोळ्या कशा आपल्याला पाहिजे त्याच्या तेवढ्या मोठ्या काढता येतात किंवा जेवढी पाहिजे तेवढी छोटीसुद्धा काढता येते. तर मध्ये बघा फुलांमध्ये मी ऑरेंज रंग भरून घेतला बघा. तुम्हाला जर आवडत असतील माझ्या रांगोळ्या तर नक्की लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. आणि तुम्हाला कशी वाटली माझी रांगोळी नक्की कमेंट करून सांगा. तुमच्या मैत्रिणींना नक्की शेअर करा. मला आवडत असेल नक्की दरवाजासमोर छोटी का होईना रोज रांगोळी काढायला हवी असं मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते बघा. त्यामुळे बघा आपलं मन दिवसभर एक प्रसन्न वातावरण निर्माण होतं, प्रसन्न मन राहत असतं आपलं. त्यासाठी छोटी का होईना रांगोळी नक्की काढा दरवाजासमोर. फायनल लुकसुद्धा तुम्ही बघू शकता. रांगोळीचा खूप सुंदर आहे. आता खालच्या बाजूला पण मी 2 पानं काढून घेतलेली आहे बघा. रोज मी नवीन व्हिडिओ टाकत असते. 3, 4, 5, 6 अशा रांगोळ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये असतात. जी तुम्हाला आवडेल ती काढा. भेटूया पुढील भागात. धन्यवाद.